मित्रांनो, कधी असं झालंय का की तुमचं शरीर पूर्णपणे थकलेलं असतं, डोळे झोपेने ओढले जात असतात, पण तुमच्या डोक्यात मात्र विचाराचं एक असं वादळ सुरू असतं जे तुम्हाला शांत बसू देत नाही. बाहेर सगळीकडे शांतता आहे, जगासाठी तुम्ही झोपलेले आहात, पण तुमच्या आत एक महायुद्ध सुरू आहे. 2 वर्षापूर्वी मी त्याच्याशी असं का बोललं असेल? पुढच्या महिन्यात माझं काय होईल? लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? हे आणि असे हजारो प्रश्न आपल्याला एका अशा तुरुंगात कैद करतात ज्याला भिंती नाहीत, पण ज्यातून बाहेर पडणं अशक्य वाटतं. ह्यालाच आपण म्हणतो ओव्हर थिंकिंग. गंमत बघा, आपल्या आयुष्यात येणाऱ्या खऱ्या संकटांनी जेवढं दुःख होत नाही, त्याहीपेक्षा कितीतरी पट जास्त दुःख आपल्याला त्या संकटाचा विचार केल्यामुळे होतं. आपण भविष्यातल्या अशा संकटांना घाबरतो की जी कदाचित कधी येणारच नाहीत, आणि भूतकाळातल्या अशा चुकांवर रडत बसतो ज्या आपण कधीच बदलू शकत नाही. आपण स्वतःला विचारतो, माझं मन इतकं अशांत का आहे? मी आनंदी का राहू शकत नाही? आपण उत्तर शोधतो बाहेरच्या जगात, नवीन वस्तूत, सोशल मीडियाच्या रील्समध्ये किंवा लोकांच्या कौतुकात. पण खरी समस्या बाहेर नाहीच आहे, ती आहे आपल्या डोक्यात, आज चालणाऱ्या त्या सततच्या बडबडीत आहे. मी आज तुम्हाला अशा एका प्रवासावर नेणार आहे जो तुमच्या मनासोबतचं नातं मुळापासून बदलून टाकेल. जोसेफ गोएन यांचं जागतिक स्तरावर गाजलेलं पुस्तक डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग यू थिंक हे आपल्याला एक असा आरसा दाखवतं ज्यात आपल्याला आपल्या स्वतःच्या विचारांचा खरा चेहरा दिसतो. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की शांत राहण्यासाठी तुम्हाला काही नवीन मिळवायची गरज नाही, तर फक्त काही चुकीच्या सवयी सोडण्याची गरज आहे. तुमचं मन हे सैतानाचं घर बनवायचं की देवाचं मंदिर, हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. जर तुम्ही दररोजच्या या मानसिक थकव्याला कंटाळला असाल, जर तुम्हाला त्या ओव्हर थिंकिंगच्या चक्रातून कायमची सुटका हवी असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात ठरणार आहे. आज आपण अशा एका रहस्याचा उलगडा करणार आहोत जे तुम्हाला त्या मानसिक तुरुंगातून बाहेर काढून एका निवांत आणि शांत आयुष्याकडे घेऊन जातील. चला तर मग आपल्या मनाचा ताबा पुन्हा मिळवण्याच्या या प्रवासाला सुरुवात करूया. आता आपण या विषयाच्या अशा गाभाकडे वळणार आहोत जो समजला तर तुमचं अर्ध दुःख तिथे संपून जाईल. जोसेफ या पुस्तकात एक अतिशय क्रांतिकारी गोष्ट सांगतात. ते म्हणतात की आपल्या सर्व मानसिक त्रासाचं मूळ विचार येणं हे नसतंच, तर त्या विचारांवर आपण जी प्रक्रिया म्हणजे थिंकिंग करतो ती खरी समस्या आहे. आता तुम्ही म्हणाल, हे कसं काय? विचार करणं तर माणसाचा स्वभाव आहे ना. हो, पण इथेच आपण फसतो. लेखक थॉट, विचार येणे आणि थिंकिंग यामध्ये खूप मोठी रेषा ओढवतात. थॉट, विचार हे एखाद्या पाहुण्यासारखे असतात जे न सांगता येतात. तुम्ही शांत बसलेले असताना अचानक तुमच्या डोक्यात एखादी आठवण येते किंवा उद्याच्या कामाची जाणीव होते. हा झाला थॉट. हे नैसर्गिक आहे. जसं तुमच्या शरीरात रक्त वाहतं किंवा त्या फुफ्फुस ते तुमचे फुफ्फुस श्वास घेतात, तसंच तुमचं मेंदू विचार निर्माण करतो. यावर तुमचं नियंत्रण नसतं आणि ते चुकीचेही नसतं. जोसेफ गोएन म्हणतात की विचार हे ईश्वरी देणगीसारखे आहेत, ते फक्त माहिती देतात. थिंकिंग किंवा ओव्हर थिंकिंग समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा आपण त्या आलेल्या विचाराला पकडून ठेवतो. जेव्हा तुम्ही त्या एका विचारावर तासनतास ओव्हर थिंकिंग करता, त्याला भूतकाळाशी जोडता किंवा भविष्यातल्या भीतीशी जोडता, तेव्हा त्याला म्हणतात थिंकिंग. ही ती कृती आहे जी तुम्ही स्वतःहून करता. एक साधं उदाहरण घेऊया. समजा ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुमच्या ओळखीच्या एका व्यक्तीने तुम्हाला पाहिलं, पण त्याने स्मित असे दिलं नाही किंवा त्या तुमच्याकडे न बघताच निघून गेला. त्यावेळी आपल्या मनात काय थॉट येतात? त्याने माझ्याकडे बघितलं नाही. ही फक्त माहिती आहे जो विचार तुमच्या डोक्यात आला. आणि थिंकिंग, तो मला इग्नोर का करतोय? मी गेल्या वेळी त्याला मदत केली नव्हती म्हणून तो रागावलाय का? नक्कीच लोक आता माझ्याबद्दल उलटसुलट बोलत असतील. माझी व्हॅल्यूच उरली नाहीये का? बघा, तो एक छोटासा विचार होता, पण तुम्ही त्यावर विचारांचा जो इमला उभा केला त्याने तुम्हाला अस्वस्थ केलं, तुमचा मूड खराब केला आणि कदाचित तुमचा पूर्ण दिवस वाया घालवला. त्या व्यक्तीने खरंच तुम्हाला पाहिलं होतं का? तो त्याच्याच विचारात असेल का? हे आपल्याला माहिती नसतं, पण आपण आपल्या मनात एक संपूर्ण चित्रपट तयार करतो. लेखक सांगतात की विचार आपल्याला कधीच त्रास देत नाहीत, पण त्या विचारांना कुरवाळत बसण्याची आपली सवय आपल्याला खूप त्रास देते. जसं आकाशात ढग येतात आणि जातात,
तसंच आपण जर आपल्या विचारांकडे पाहिलं आणि त्यांना आपल्या मनाच्या आकाशातून जाऊ दिलं तर आपण कधीच अस्वस्थ होणार नाही. पण आपण काय करतो, आपण त्या ढगाला पकडून ठेवायचा प्रयत्न करतो आणि मग तो ढग वादळ बनून आपल्याच मनावर बरसू लागतो. पुढच्या वेळी जेव्हा तुमचं मन अस्वस्थ होईल तेव्हा स्वतःला विचारा, हा फक्त एक विचार आहे की मी यावर उगाच ओव्हर थिंकिंग करतोय. मित्रांनो, आता एक असा प्रश्न स्वतःला विचारा, जर माझ्याकडे सगळं काही असेल तरीही मी मनातून अस्वस्थ का असतो, किंवा काहीही वाईट घडलेलं नसतानाही मला भीती का वाटते. जोसेफ या पुस्तकात एक खूप खोलवरचा मुद्दा मांडतात. ते म्हणतात की आपल्या दुःखाचं कारण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना नसतात, तर त्या घटनांकडे आपण ज्या मानसिक अवस्थेतून बघतो ती खरी समस्या असते. आपण नेहमी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं की चांगली नोकरी मिळाली की मी सुखी होईल, घर घेतलं की टेन्शन संपेल, किंवा त्याने माझी माफी मागितली की मला शांती वाटेल. पण लेखक सांगतात की जोपर्यंत तुमची आतली थिंकिंग थांबत नाही तोपर्यंत बाहेर कितीही बदल झाले तरी तुमचं मन शांत होणार नाही. आपण एक उदाहरण बघूया. कल्पना करा, तुम्ही एका सुंदर बागेत बसला आहात, पक्षी गात आहेत, गार वारा सुटलाय, पण तुमच्या डोक्यात विचार सुरू आहे की काल माझं कोणाशी तरी भांडण झालं होतं. आता सांगा, तुम्ही त्या बागेत असूनही तिथं आहात का? नाही. तुमचं शरीर तिथं आहे पण तुमचं मन त्या भांडणाऱ्या आठवणीत जळते. त्याचा अर्थ असा की तुमचं दुःख त्या बागेमुळे किंवा बाहेरच्या परिस्थितीमुळे नाहीये, तर तुम्ही त्या क्षणी जे विचार करतात त्यातून ते दुःख निर्माण होते. लेखक एक खूप सुंदर संकल्पना मांडतात, द स्टेट ऑफ नॉट थिंकिंग. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीच विचार करणार नाही. याचा अर्थ असा आहे की जेव्हा गरज नसेल तेव्हा तुम्ही तुमचे विचार बाजूला ठेवू शकता. आपण आपल्या मोबाईल जसा वापरून झाल्यावर खिशात ठेवतो तसंच आपल्या मनाचं असायला हवं. पण आपलं मन कसं झालंय, जणू काही मोबाईल 24 तास आपल्या हातात चिकटलाय आणि आपण नको असलेले मेसेज वाचत बसलो आहोत. आपण जेव्हा थिंकिंग मध्ये असतो तेव्हा आपण सत्यापासून लांब जातो. आपण कल्पनेच्या जगात वावरतो आणि भीती, काळजी, राग या सगळ्या गोष्टी कल्पनेच्या जगातच जन्माला येतात. वास्तवात रियालिटी फक्त हा क्षण असतो आणि या क्षणात कोणतीही भीती नसते. विचार करा, जर तुम्ही आत्ता या क्षणी काहीही विचार करणं थांबवलं ना भूतकाळाचा ना भविष्याचा, तर तुमच्याकडे काय उरेल? फक्त एक शांतता, आणि तीच तुमची खरी अवस्था आहे. दुःख हे आपण बाहेरून ओढून घेतलेलं असतं, पण शांतता ही आपल्या आत आधीपासूनच असते. फक्त आपण विचाराचा इतका कचरा साठवलाय की आपल्याला ती शांतता दिसेनाशी झालीये. आपण नेहमी आनंदाच्या शोधात असतो, पण जोसेफ गुएन म्हणतात की आनंद शोधायची गोष्ट नाहीये, तो थिंकिंग थांबवल्याचा परिणाम आहे. जसा पाऊस थांबला की आकाश आपोआप स्वच्छ दिसतं, तसंच विचार थांबले की मन आपोआप आनंदी होतं. मित्रांनो, आतापर्यंत आपण हे समजून घेतलं की आपले विचार आपल्याला कसे फसवतात. पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न, ह्या चक्रातून बाहेर कसं पडायचं? काय असा एखादा स्विच आहे जो दाबला की ओव्हर थिंकिंग थांबेल? जोसेफ गुएन एक अतिशय सोपा पण शक्तिशाली उपाय सांगतात. डोंट ट्राय टू फिक्स युअर थॉट, जस्ट स्टॉप, बिलीव्ह देम. आपण काय करतो, एखादा वाईट विचार आला की आपण त्याला दाबण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला पॉझिटिव्ह विचाराने बदलण्याचा प्रयत्न करतो. पण लेखकाच्या मते हे आगीत तेल ओतण्यासारखं आहे. तुम्ही जेवढा एखाद्या विचाराशी लढाल तेवढा तो विचार ताकदवान होईल. त्याऐवजी ह्या 3 गोष्टी करायला शिका. विचारांकडे प्रेक्षकासारखे पहा. जेव्हा डोक्यात विचाराचं वादळ सुरू होईल तेव्हा शांतपणे एका जागी बसा आणि स्वतःला सांगा, हे माझे विचार आहेत, मी नाही. जसं तुम्ही रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांकडे फक्त बघता, त्यात जाऊन बसत नाही, तसंच तुमच्या विचारांकडे पहा. त्यांना येऊ द्या आणि जाऊ द्या. त्यांना थांबवू नका आणि त्यांच्याशी भांडूही नका. दुसरं आहे, वर्तमानाशी नातं जोडा. द पॉवर ऑफ नाव. जेव्हा मन खूप अस्वस्थ असेल तेव्हा तुमचं 5 इंद्रियांचा वापर करा. आत्ता या क्षणी तुम्हाला काय दिसते, कसला वास येतोय, हाताला काय स्पर्श होते. जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराच्या संवेदनाशी जोडले जाता तेव्हा तुमचं मन थिंकिंगच्या जगातल्या काल्पनिक भीतीतून बाहेर येतं आणि वास्तवात पाय रोवून उभं राहतं. तिसरी गोष्ट आहे, बुद्धीपेक्षा अंतर्मनाचा वापर करा.
लेखक म्हणतात की आपली बुद्धी फक्त जुन्या माहितीवर काम करते, पण आपली इंट्युशन किंवा आपली अंतरात्मा आपल्या नवीन मार्ग दाखवते. आणि हे अंतर्मन तेव्हाच बोलतं जेव्हा तुमचं डोकं शांत असतं. आयुष्यातले मोठे निर्णय घेताना खूप जास्त विचार करण्यापेक्षा मन शांत करून आपल्या आतल्या आवाजाला सांगा, मला काय वाटतंय, आणि आपल्या मनाचा आवाज ओळखा. मित्रांनो, डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग यू थिंक हे पुस्तक आपल्याला फक्त एकच गोष्ट सांगत आहे, तुम्ही शांतता ही तुमच्या परिस्थितीवर अवलंबून नाहीये, ती तुमच्या हातात आहे. तुम्ही जोपर्यंत तुमच्या विचारांना सत्य मानणं थांबवत नाही, तोपर्यंत ते तुम्हाला नाचवत राहतील. ज्या दिवशी तुम्ही हे स्वीकाराल की माझ्या डोक्यात येणारा प्रत्येक विचार हा कचरा असू शकतो, त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त व्हाल. तुमचं आयुष्य सुंदर आहे, फक्त त्यावर विचारांची पूट चढली आहे. ती झटकून टाका आणि मोकळा श्वास घ्या. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या विचारांचे मालक आहात, गुलाम नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की यामुळे तुमच्या आयुष्यात थोडा तरी बदल होईल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या अशा एका मित्राला व्हिडिओ शेअर करा जो खूप ओव्हर थिंकिंग करतो. तुमच्या मनात सध्या कोणता विचार घोळतोय कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका आयुष्य बदलणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत शांत राहा, आनंदी राहा. धन्यवाद.